नमस्कार मंडळी, मी मिस्टर परफेक्ट आणि आज तुम्हाला घेऊन आलो आहे पुण्यातील एकदम धमाल, रंगतदार आणि भक्तिभावाने उमटलेल्या गणेश उत्सव दाखवायला. चला तर सुरुवात करूया आपल्या गणपती बाप्पा मोरया या गजराने. जर तुम्हाला हा PMPL स्टॉप कोणता आहे माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या नदीजवळ येऊन फोटो तर सगळेच काढतात, पण तुम्ही या नदीचं नाव कमेंटमध्ये सांगा. आणि शेजारी हा मेट्रो स्टेशनचा जो ब्रिज आहे तो पण बघू शकता आणि इथली जी गर्दी आहे ते पण बघू शकता. चला तर जाऊया मानाचा गणपती बघायला. पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे फक्त पूजा नाही, तर संस्कृती, कला आणि एकतेचा सोहळा आहे. इथे प्रत्येक गली, प्रत्येक चौक दिव्याने उजळून येतो आणि प्रत्येक मंडळ आपल्या गणपतीला सजवतो. इथलं वातावरण इतकं भारी असतं की ढोल ताशांचा आवाज ऐकला की अंगात उपचार होतो. आणि पुण्यात आला तर इथलं फूड सोडायचं नाही. मोदक, मिसळ, भेळ सगळं मस्त आहे. या रस्त्याने जाताना प्रत्येकजण एकदा तरी या वाड्यात जातो, तो म्हणजे आपला शनिवार वाडा. गणपती म्हणजे फक्त उत्सव नाही, तर घराघरातील परंपरा, भक्ती आहे. पुण्याच्या या उत्सवात भक्तिभाव, कला आणि एकत्र येण्याची ताकद दिसते. प्रत्येक मंडळ तुम्हाला आपलं सादरीकरण करताना या रस्त्यावरती दिसेल. मुलं मुली सगळे मिळून या भक्तिभावात रंगतात. हेच ते स्थायिक दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, जिथं वर्षात प्रत्येक दिवशी इथं भाविक भक्तांची रांग तुम्हाला बघायला मिळेल. आपली जी मराठी संस्कृती म्हणजेच आपली मराठी शाळा, ती वाचवण्यासाठी या मंडळाने खूप एक छान उपक्रम आपल्या कलाकृतीतून देण्याचा प्रयत्न केला. आणि मराठी शाळेच्या गणवेशामध्ये मराठी शाळा वाचवा आणि मराठी भाषा वाचवा हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या वर्षी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने श्री पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुवनंतपुरम केरला या ठिकाणी मंदिराचे डेकोरेशन स्वीकारले आणि उभारले आहे. महाराष्ट्राचा एक स्तंभ म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस, जे आपलं घर सांभाळून इथे भक्तिभावाने जनतेला सांभाळतात. त्यांचे मनापासून धन्यवाद. तुळशीबागचा राजा या मंडळाने वृंदावन येथील मंदिराचे चित्रीकरण उभारले आहे. महाराष्ट्र सण आणि त्याच्यात रांगोळी ही आलीच पाहिजे.